नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला मी आज इडलीचं दाखवणार आहे. तर माझ्याकडनं आहे ना, म्हणजे मुलांकडनं पहिला व्हिडिओ डिलीट होऊन गेला सकाळपासून तांदूळ वगैरे टाकण्याचा. तर मी आता आहे ना पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला. मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले होते, 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती, 1 वाटी पोहे घेतलेले होते. तांदूळ आहे ना मी सकाळी 11 वाजता टाकून दिलेले होते. आता म्हणजे रात्र झालेली, आता जेवण वगैरे झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी पोहे आहेत ना, ते पण घेतलेले आणि ते पण मिक्सरमध्ये ते कोरडेच काढून घेतलेले आणि ते त्याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेते. आपलं बघा मस्त थोडंसं असं रवाळ दळायचं आहे. इडली ना खूप छान अशी मऊ आणि याच्यासाठी होण्यासाठी रवाळ दळावं लागतं. तर बघा खूप छान दळून 10 मिनिटं असं फेटत राहायचं. एकच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे, म्हणजे कसं ते त्याच्यामध्ये हवा भरली जाते. आपली इडली ना खूप छान फुलते. त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकून देते आणि जेवढं आपल्याला मीठ टाकायचं तेवढं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार आणि त्याला सकाळी जास्त फेटायचं नाही आहे. त्याला असंच राहू द्यायचं आहे आणि आता त्याला खूप म्हणजे असं याच्यामध्ये झाकून द्यायचं आहे. गरमी वाटेल तिथे. तर मी कॉटनचा कपडा घेतला, त्याच्यावर आपलं पातेलं ठेवलं, याच्यावर झाकणी झाकली, मोठे ताट झाकला. परत तगारी झाकली, तगारीवर मोठा कपडा टाकला. कपड्याने म्हणजे दाट असं झाकून ठेवलं, तर पीठ हे ना खूप छान असं फुलण्यासाठी असं करावं लागलं. तर मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. मस्त असं दळून घेतलेलं आहे. माझा पहिला व्हिडिओ पण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये किती प्रमाण घेतलेलं आहे ते सांगितलेलं आहे. पण मी हे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी पोहे असं घेऊन मस्त दळून घेतलेलं आहे आता. आणि बघा आता मी झाकून ठेवलेलं आहे. आता तर चला आपण चटणी करून घेण्यासाठी साहित्य बघा. मिरची घेतलेली, लसूण घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, आपण इकडे घेतलेलं आहे, डाळ घेतलेल्या आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे बघा सगळं साहित्य, कोथिंबीर घेतलेली, नंतर हे बघा सगळं दाखवते मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला आणि जिरं घेतलं. आणि हे जिरं घेतलं. हे बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असं बारीक दळून घेणार आहेत. आणि जास्त असं याच्यासाठी रवाळणी दळायचं, ते मग ते ना खूप चटणी अशी पातळ पातळ दिसते. पहिले खोबरं टाकून घ्यायचं खाली, म्हणजे खोबरं लवकर होत नाही त्यासाठी खोबरं टाकते. नंतर आपले डाळ्या टाकते. नंतर आपण सगळं साहित्य हळूहळू टाकून घेणार आहेत आता. तर कसं सगळं साहित्य टाकल्यानंतर आहे ना मस्त असं थोडंसं पाणी टाकायचं, मग फिरवायचं, नंतर परत अजून पाणी टाकायचं आणि मस्त असं खूप असं बारीक मस्त दळून घ्यायचं आहे. तर आता शेंगदाणे पण मी जास्तीचे घेतले आणि डाळ्या टाकलेल्या आहेत ना, त्यामुळे शेंगदाणे थोडे जास्त होऊन जातील म्हणून बाकीचे कमी करून घेतले. कारण की एवढी चटणी बी उठत नाही. मग आमच्या घरी जास्त आम्ही 3-4 जणांना भरपूर होऊन जाईन एवढं. तर मी सगळं साहित्य टाकून दिलं. आता मस्त सगळं दळून घेते. चला. तर आता आहे ना, आपण आहे ना असं मस्त थंडीमध्ये आपलं पीठ जास्त आंबत नाही, त्यासाठी ना त्याला खूप असं गरमीमध्ये ठेवावं लागतं, तरच ते पीठ चांगलं असं जाळीदार होतं आपली इडली. त्यासाठी आहे ना, तर असं जिथं हवा बंद म्हणजे हवा लागणार नाही तिथं किचन ओट्याखाली सुद्धा ठेवू शकता तुम्ही. तिथं हवा लागत नाही आपलं. आणि नंतर असं गरम जागेमध्ये जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तर आता आहे ना मी मस्त कढई ठेवून घेतली. कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेलमध्ये टाकली मोहरी. मोहरी तडतडली, नंतर आपण कढीपत्ता टाकून घेणार आहे. कढीपत्ता आपण थोडाच टाकलेला आहे, कारण की आपण ते याच्यामध्ये पण टाकलेलं आहे मिश्रणमध्ये. आणि जे आपण सगळं मिश्रण दळून घेतलेलं होतं ना, ते आता टाकून घ्यायचं आहे. कोणी कोणी फोडणी पण देतं, पण आम्हाला नुसतं फोडणी दिलेलं आवडत नाही. असं छान अशी चटणी केलेलीच, शिजवलेली चटणी थोडी छान अशी मस्त अशी चव लागते त्याला, खूपच छान चव लागते. त्यासाठी आहे ना आम्ही अशाच पद्धतीने करून घेतो. ते थोडं कच्चं आवडत नाही आमच्या घरी. आणि अशा पद्धतीने केल्याने भारी लागते चटणी. थोडा वेळ लागतो करायला, पण मग काही हरकत नाही आहे खाण्यासाठी. प्रयत्न म्हणजे त्रास पण झाला तर काही हरकत नाही आहे. तर चला अशा पद्धतीने मी चटणी करून घेते. आता आहे ना याच्यामध्ये किंचितसं म्हणजे जास्त अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली मी आणि मस्त थोडं आपण पाणी टाकून घेणार आहेत. आपल्याला जास्त घट्ट पण नाही आवडत, आम्हाला थोडी पातळच आवडते. आणि ती शिजून आहे ना परत घट्टच होते. त्यासाठी आहे ना आपलं जेवढं प्रमाण बघूनच त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून द्यायचं आहे. आपण पहिले चटणी बनवून ठेवतो, म्हणजे चटणी बनवून ठेवली ना, मुलांना भूक जर लागली ना, तर मग लगेच आपण इडली झाली इकडे की लगेच चटणी रेडी राहिली की लगेच आपण देऊ शकतो. त्यासाठी मी पहिले चटणी बनवून ठेवून देते. नंतर मग इडली बनवायला घेते. तर त्यासाठी पहिले चटणी बनवते मी. तर आता आपली चटणी खूप छान असं मस्त मोहरी त्याचा तडकाचा असा वास येतोय मस्त आणि छानशी अशी चटणी तयार झालेली आहे आपली. तर चला म्हटलं
तर बरेच दिवस झाले आपली इडली काही होत नव्हती. म्हटलं चला आज इडली बनवायचा बेत केलेला होता. तर आपली इडली खूप छान होते. चटणी तर खूप छान झालेली, मस्त अशी घट्ट बनवून घेतलेली, भारी बनवून शिजून. आता तिला तिकडे ठेवते मी, थोड्या वेळ शिजायला ठेवते. नंतर आपलं मीठ राहून गेलेलं होतं चवीनुसार, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर कोणी कोणी त्याच्यामध्ये दही टाकून घेतं, साखर टाकून घेतं. गोड आंबट जर खायचं राहिलं तुम्हाला तर तुम्ही दही, साखर ते पण टाकून म्हणजे करू शकता. खूप छान लागते तशीसुद्धा. पण आमच्या घरी तशी त्यांना आवडत नाही, त्यासाठी आम्ही अशीच बनवतो. तर तुम्ही त्याच्यामध्ये दही ॲड करू शकता, साखर टाकायची थोडीशी. दही टाकली तर आपण साखर पण टाकून घ्यायची आणि मस्त अशी बनवून घ्यायची चटणी. तर बघा आपली चटणी खूप छान झालेली आहे. आता आपण चटणी साईडला ठेवून घेऊ. आता आपण ठेवलं आहे भांडं. त्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि म्हणजे आपण जोपर्यंत ते बॅटर गरम होतं तोपर्यंत ते म्हणजे हे करतो तोपर्यंत, मिक्स वगैरे करतो तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मी ना चिंच टाकून घेतली. आपलं ते ॲल्युमिनियमचं भांडं असल्यामुळे काळं पडतं, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये चिंच टाकून घ्यायची. चिंचने ना जे पाणी उकळतं ना, मग चिंच जर टाकली नाही, लिंबू टाकलं तर लिंबू पण चालतं, पण मग ते काळं पडतं भांडं, त्यासाठी ना मस्त आपण चिंच टाकून घ्यायची. नंतर बघा आपलं पीठ किती छान झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे बघा. मी त्याला खूप असं म्हणजे गरमीमध्ये ठेवलेलं होतं ना, तर त्यासाठी ते ना मस्त फुललेलं आहे आणि जास्त आंबट खूप असं भांडं भरून झालं म्हणजे ते खूप आंबट असतं, त्याच्याने पण त्रास होऊ शकतो. तसं नाही करत आम्ही. मी बरोबर असं मध्यमच होईल आमसूल असं होत करते. जास्त प्रमाणात आवडत नाही, त्याच्याने मुलांना पण त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी मी जास्त आंबट करत नाही. आणि मी ना हे बघा, ही म्हणजे आमची प्लेट आहे ना, ही प्लेट एवढी बरोबर बसते, त्याच्यामध्ये तर अजिबात हवा जात नाही. ही ठेवली, त्याच्यानंतर तगारी ठेवली, तगारीवर ती मी मोठा जाड कपडा झाकला, तर खूप छान झालेलं आहे पीठ. आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे रात्री टाकून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये थोडंच तेल टाकायचं आहे पईवर. तर बघा पीठ किती छान झालेलं आहे, मऊ आणि किती हलकं झालेलं आहे ना. ते एकसारखं आपण फिरवलेलं होतं ना, त्याच्यामुळे ते हवा धरून घेतं आणि मग ते आपलं आहे ना पीठ खूप छान होतं. बघा आता एवढं भारी झालेलं आहे ना, ते मऊ लुसलुसीत, म्हणजे असं खूप भारी फुलून आलेलं आहे पीठ. तर आपली इडली ना असं पीठ झाल्यानंतरच इडली चांगली होते. आता आपल्याला त्याला जास्त फेटायचं नाही आहे. हळूहळू फक्त त्याला थोडंसं वरती-वरती करून घेतलं मी. म्हणजे हळूहळू करून घेतलं. जास्त असं मीठ टाकून असं जोरात फिरवायचं म्हणजे मग ती पूर्ण जाळी असते ना, ती बसून जाते. मग इडली आहे ना अशी बठ्ठर येते. त्यासाठी आहे ना हवा चांगली धरायसाठी आपण आहे ना, जे हवा धरलेली राहते ना, ते काढायची नाही आहे. नंतर मग मी मस्त भांड्यांना तेल लावून घेतलं. तेल लावल्याने ना आपली इडली ना पटकन निघते. तर बघा आता आपण अशा पद्धतीने सगळी इडली अशी म्हणजे पीठ टाकून ठेवून दिलेलं आहे आपण. मस्त असं झाकण पॅक लावायचं आहे, हवा निघायला नको, असं मस्त फिट झाकण बसवायचं आहे. माझं भांडं खूप छान आहे, त्याच्यामुळे मी अजून काही स्टीलचं घेतलेलं नाही आहे. तर तेच चालू आहे माझं. तर म्हटलं चला. तर बघा आपलं पीठ आता एवढं राहिलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 2-3 भांडे करून घेणार आहेत. आणि आज आपल्याला स्वयंपाक करायचा नाही, आज पूर्ण इडलीवरतीच म्हणजे आता मी सगळे कामं वगैरे आवरून घेतले आणि मग आता इडली करायला घेतलेली. तर सगळ्यांना आवडते आमच्या घरी बी. आणि बघा आपली इडली किती छान तेव्हाच निघते आणि गरम गरम आहे, त्यामुळे थोडं चटका लागत होता मला, तर हळूहळू काढत होती मी. तर बघा इडली अजिबात चिटकत नाही आणि खूप छान निघालेली आहे. मऊ लुसलुसीत अशी आपली इडली झालेली आहे. तर बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. चटणी पण एवढी भारी झालेली आहे आणि बघा इडलीसुद्धा किती मऊ झालेली आहे. तर बघा तेव्हाच अशी मोडते, खूप भारी अशी जाळी आलेली आणि हाताला तर इतकी मऊ लागत होती ना, तर खूप छान अशी मऊ लागत होती. तर बघा तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने करून बघा.